नमस्कार, माझं नाव राजधानी सुनील बोरुडे. मी सावित्रीबाई बोलते. आजच्या युगात मी जन्मले असते तर माझ्या पुढे वेगळ्या समस्या झाल्या असत्या. पण एक स्त्री गुलामच आहे. बदल झाला आहे, मला मान्य आहे. पण खरंच स्त्री मुक्त आहे का? नाही. आज पण स्त्रीवर, मुलीवर हे राक्षस अत्याचार करतातच आहे. त्रास कंटाळून स्त्रीला मरण आवडत आहे. म्हणजे हुंडा बंद झालाच नाही. अरे राक्षसा, ती तर तुझी नातच आहे. मुलगी आहे, वयाची आहे, तिला तर जगू दे. स्त्री पुरुषाला खांद्याला खांदा देऊन काम करते ती, आणि पुरुष करतो का? नाही. तो घरात आला की राजा होतो आणि ती घरात आली की राणी होते का? नाही. तसं तर अजून पण घडलेलं नाही. ती होते मोलकरीण. तिला आवडीचं पदार्थ बनवता आला नाही, तरी ती खुशच आहे. पण मग हे मानसिक त्रास तिलाच का? अगं बाई, तूच दुसऱ्या बाईला सांभाळून घे, मान दे. आता हेच मला तुम्हाला शिकवावंसं वाटतं. मी तर तुम्हालाच शिकू शकते, कारण तूच तर आहे ह्या जगाचा करता. संस्कार देणारी माता, घराची करता आणि तूच लक्ष्मी माता. आज पाहिलं सगळ्यांकडे मोबाईल आहे. मला वाटतं ऑनलाईन फ्री शिक्षण सुरू करावं. आज काही कानाकोपऱ्यात महिला शिकलेल्याच नाही. शिक्षण हेच खरं शस्त्र आहे. स्त्री पुरुष समानता आलीच पाहिजे. आणि दुसऱ्या म्हणजे धर्मापेक्षा मानव धर्म मोठा. प्रत्येकाला सन्मानाने जगायचा हक्क आहे. आज पण 3 सूत्रांच्या म्हणजे शिक्षणाच्या, स्वतंत्रतेच्या, सन्मानाच्या गोष्टी करतो. तेच आणखी शिकायची गरज आहे. सगळ्या घरात सावित्री आहे. ती जर उठली आणि 3 पुस्तकं हातात घेतले तर पूर्ण विश्वामध्ये नवीन सावित्री येण्याची गरज नाही. माझा तर एकच ध्येय आहे. मुलगी शिकली, सक्षम झाली की ती 2 घरांमध्ये ज्ञानाचा दिवा लावते. कारण शिकलेली स्त्री जात, लिंग आणि अंधश्रद्धेला थारा देत नाही. अन्यायाविरुद्ध ती लढते आणि दुसऱ्या स्त्रीला सन्मानाने जगवते. स्त्री शिकली, समाज बदलवण्याची ताकद तिच्यात येते आणि पिढ्यानपिढ्या उज्ज्वल करते. स्त्रीचा स्वाभिमान, समाजाचा अभिमान. धन्यवाद. कशी वाटली आजची सावित्री? थँक्यू.